प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे पोलीस इन्स्पेक्टर विद्याधरला घेऊन जात असतात. तर धनश्री त्यांच्या हातापाया पडते, की "नको यांना नका नेऊ जेलमध्ये. सोडा यांना. मी मी माफी मागते तुमची. तुम्ही सोडा यांना. प्लीज सोडा." असं सगळं तिचं चाललंय. "ओ भाऊजी, अहो भाऊजी ऐका ना ओ. यांना सोडा हो. प्लीज सोडा. पोलिसांना सांगा की यांना नका नेऊ तुम्ही म्हणून. प्लीज इन्स्पेक्टर साहेब अहो ऐका माझं. प्लीज, प्लीज मी माफी मागते हो. मी विनंती करते यांना सोडा." अशी तिची गयावया घालते आणि "भाऊजी मी पाया पडते तुमच्या" असं म्हणत विद्याधरच्या पुढ्यात पण येऊन उभी राहिली आणि आता सगळेजण ना धनश्रीकडे आणि विद्याधरकडे आणि त्याचबरोबर युगंधरकडे बघतायत, की युगंधर आता काय डिसिजन घेईल किंवा काय बोलेल याचा. तर बघूया काय घडतंय. विद्याधरला खरंच अटक होते, की खरंच अटक करत नाहीत. तर आता चला असं म्हणून इथे पोलीस इन्स्पेक्टर विद्याधरला घेऊन जात असतात. तोपर्यंत "थांबा पोलीस इन्स्पेक्टर" असं युगंधर सांगतो आणि त्याच्यामुळे आता सगळे युगंधरकडे बघतायत. तर युगंधर म्हणतो, "मी माझी मानहानीची केस मागे घेतोय." आत्या बघा कशी ते स्टँड अप म्हणजे अशी उभी आहे एकदम आणि तिच्या चेहऱ्यात जरासा हसू पण आहे आणि जरा टेन्शन पण आहे. बाकी सगळेजण मात्र इथे शॉक लागल्यासारखे युगंधरकडे बघतायत, की नेमकं हे प्रकरण काय आहे? आत्ता तर त्यांनी कंप्लेंट केली होती आणि आता थांबलेत. आता युगंधर पुढे काय बोलतोय त्याच्यावरून सगळं सिद्ध होणार आहे किंवा सगळं स्पष्ट होणार आहे आपल्याला. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का प्रेक्षकांनो. कसा बी असला तरी गुन्हेगार असला तरी सुद्धा छोटा भाऊ आहे माझा तो, असं म्हणत आता युगंधर ना विद्याधरकडे बघतो आणि एकदम प्रेमाने बोलतोय आणि भाऊ आहे माझा तो, हे त्याने आता सांगितलंय. पोलीस इन्स्पेक्टर मात्र बघत राहिले त्या युगंधरकडे आणि आता युगंधरकडे विद्याधर सुद्धा अशा की नाही वेगळ्याच नजरेनं बघतोय. युगंधर म्हणतो, "त्याने हे का केलं? कशासाठी केलं? हे सगळं मला जाणून पण घ्यायचं नाहीये आणि त्याविषयी मला काय घेणं-देणं सुद्धा नाहीये." असं आता युगंधर इथे सांगतो आणि मग जरा विद्याधरचे पाठबीट थोपटतो, खांदा थोपटतो आणि आता बघा युगंधरची पुढची खेळी काय येते. जेव्हा युगंधर इथे मी केस मागे घेतो म्हणून सांगतो, तेव्हा बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र इथे आनंद पसरलेला आहे बरं का. म्हणजे माई असेल, शिल्पा आत्या आहे, यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलाय आणि पुढे जेव्हा युगंधर असं म्हणतो, की "हा माझा धाकटा भाऊ आहे." तेव्हा सुद्धा विद्याधरची नजर अशी ना एकदम म्हणजे कसा डाव आखलाय हे त्याला आता समजून येतंय. युगंधर आता मीडियावाल्यांकडे हात जोडून म्हणतो, की "माझी तुम्हा समध्यासनी एक विनंती आहे, की टीव्हीवरती किंवा पेपरमध्ये माझ्या भावाबद्दल असं काही वेडं-वाकडं छापून आणू नका." अशी विनंती करतोय तो आणि म्हणतो, "काय प्रत्येक कुटुंबामध्ये काय असे छोटे-मोठे राजकारणाचे भाग असतातच, पण आमच्या घरातले वाद आहेत, हे चव्हाट्यावर येऊ नयेत. ही एवढीच विनंती आहे तुमच्याकडे. आज माझ्या मुलाचं पृथ्वीचा केवढा मोठा समारंभ चालू आहे, सोहळा चालू आहे. आपण त्याविषयीच बोलूया आणि कृपा करून आणि माझ्या भावाबद्दल काहीही अपशब्द वगैरे काही लिहू नका प्लीज." असं म्हणून रिक्वेस्ट करतो आणि हे ऐकून शिल्पा आत्या हसते, बाकी सगळेच इथे हसतात. म्हणजे शांतता वाटते सगळ्यांना. तर रिपोर्टर्सनी आता काय उत्तर दिलंय बघूया आपण. रिपोर्टर म्हणतात, "सर, खरंच तुम्ही खूप महान आहात." असा आता रिपोर्टर बोलायला चालू करतात आणि म्हणतात, "तुमच्या सख्ख्या भावाने तुमच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्याला जेलमध्ये जाऊ देत नाही आहात आणि जगासमोर सुद्धा हे आणूही इच्छित नाही आहात. सर, खरंच, खरंच तुम्ही खरे फॅमिली मॅन आहात. आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो." असं रिपोर्टर म्हणते आणि हे सगळं ऐकून ना विद्याधरची बोबडी वळली बरं का आता इथे. रिपोर्टर पुढे म्हणते, "मिस्टर निंबाळकर, येतो आम्ही." असं म्हणून ते सगळे रिपोर्टर्स निघून जातात. "खूप खूप धन्यवाद." असं म्हणत इथे युगंधर त्यांचे म्हणजे आभार मानतो. रिपोर्टर्सने मान्य केलेलं आहे, की युगंधर जे काही सांगतो ते, की विद्याधरच्या बाबतीमध्ये इथे वेडेवाकडं काही लिहिणार नाही. फक्त पृथ्वीच्या इव्हेंटबद्दलच आम्ही बोलू हे ते मान्य करतात आणि हे सगळं ऐकून ना विद्याधरचा डाव त्याच्यावरच कसा उलटलाय. त्यामुळे त्याचा चेहरा बघा कसा पडलेला आहे तो इथे. आता धनश्री येते विद्याधरच्या जवळ आणि म्हणते, "अहो, तुम्ही का केलंत असं?" आणि ना विद्याधर ओरडतो, "लांब हो धने!" असं म्हणून ना इकडनं तो निघून जात असतो. म्हणजे धनश्रीला किती म्हणजे सोज्वळ दाखवली अशी एकदम ती विचारायला येते, की "तुम्ही का केलंत?" आणि हा विद्याधर जेवढ्यात जाणार तेवढ्यात प्रेक्षकांनो, "काका थांब!" अशी हाक येते आणि ती हाक आली आहे पृथ्वीकडून. पृथ्वी विद्याधरला थांबायला सांगतो आणि आता पुढे काय घडतंय ते बघा. म्हणजे कल्पना पण नाही, की एका डावात 2 पक्षी कसे मारायचे हे मात्र या युगंधरकडे शिकलं पाहिजे बरं का. कारण पृथ्वी
आता विद्याधरच्या इथे जवळ येतो आणि जेव्हा पृथ्वी हाक मारतोय विद्याधरला, "काका थांब" अशी, तेव्हा इकडे युगंधरच्या चेहऱ्यावरची स्माईलच आपल्याला सगळं काही सांगून जाते. आता पृथ्वी म्हणतो विद्याधरला, की "काका, आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की तू इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विचार करशील." असं म्हटल्यानंतर आता विद्याधर चमकून या पृथ्वीकडे बघतो. मिताली सुद्धा म्हणते, की "शी काका, तू एवढं एवढं विष भरलंय तुझ्या मनामध्ये?" असं तिला आश्चर्य पण वाटतं आणि राग पण वाटतो आणि म्हणते, "तू तर आमचा विश्वासघात केलायस रे." तर विद्याधर ओरडून म्हणतो, "पोरांनो, तुम्हाला तुमच्या बापाचा खरा चेहरा अजून माहिती नाहीये. ह्यो युगंधर आतून कसा आहे हे मी तुम्हाला सांगितलं ना, तर तर असं म्हणेपर्यंत तिकडनं आता शिल्पात्या ओरडते जोरात, "विद्याधर!" आणि मग आता काय करते बघा, शिल्पात्या समोर येते आणि विद्याधरच्या एक सांटकन कानाखाली वाजवते ते. आनंदी बघा अशी आवाजाने तिला कळतं, की तिला आता विद्याधरला आता मारलेलं आहे ते आणि शिल्पा त्याने जोराची लगावली आहे बरं का ह्या सगळ्यांमध्ये आणि म्हणते ती, "खूप झालं. आता मिटलंय ना प्रकरण, आता गप्प राहायचं. युगंधरने तुझी अटक थांबवली आहे ना, आता तोंड बंद ठेवायचं." अशा शब्दात आता ना इकडे शिल्पात्याने सुनावलंय बरं का. म्हणजे मगासपासून तिचं तोंड जे काही बंद होतं ना, ते आता एकदम तिनं तोंड सोडलेलं आहे आणि एका कानाखाली मारून ना तिचा आत्मा थंड गेलाय बरं का. प्रेक्षकांनो हे सगळं ऐकून आता पृथ्वी म्हणतो, "आत्या, काकावर हात उचलायची काहीही गरज नाहीये. कारण आता या क्षणापासून काका काहीही बोलला, तरी त्याच्या एकही शब्दावर आम्ही कोणीही विश्वास ठेवणार नाही आहोत." असं पृथ्वी म्हणतो आणि मग त्याच्यानंतर म्हणतो, की "काका तू खूप चुकीचं वागलायस आणि खूप हर्ट झालाय बरं का बिचारा पृथ्वी या काकाच्या वागण्यामुळे आणि त्याच्यामुळे तो चुकीचा वागलायस" असं म्हणत पृथ्वी तिकडनं निघून जातो. त्याच्या पाठोपाठ इथे मिताली सुद्धा काकाकडे एक असा लूक देते आणि निघून जाते. प्रेक्षकांनो, विद्याधर नुसता "पृथ्वी, अरे बाळा" एवढंच म्हणत तिथे उभा राहू शकलाय. विद्याधर आता चांगलाच तोंडावर आपटलाय बरं का. आता तो येतो इकडे युगंधर जवळ आणि आता युगंधरच्या पाठमोरा येऊन उभा राहून युगंधरला विद्याधर म्हणतो, "युगंधर, त्या मुलांच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये ईश घालवून तू लई मोठं पाप केलंयस. याची भरपाई तुला नक्कीच करावी लागल." या शब्दात आता विद्याधर म्हणतो आणि "चल धने" असं म्हणत ओरडून ना तिकडनं निघून जातो. प्रेक्षकांना एवढं सगळं झालंय तरी सुद्धा या विद्याधरची मस्ती अजून काही जिरलेली नाहीये. तर प्रेक्षकांनो, शिल्पाताईचा चेहरा बघा कसा झालेला आहे आणि हे सगळं ऐकून युगंधरच्या चेहऱ्यावर मात्र अजून खुनची स्माईल आहेच बरं का. आता पुढे काय काय घडणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग आहे. तर इकडे शिर्के आलेत आता रूममध्ये. मालक साहेब, मानलो तुम्हासनी बरं का." आता बघा पुढे काय म्हणतात शिर्के आणि म्हणतात, "अरे म्हणून तुम्ही एवढे शांत होतात होय. अहो मालक साहेब, पण मला एक सांगा, हा सगळा गेम तुम्ही कधी आणि कसा फिरवलात?" तर युगंधर म्हणतो, शिर्केच्या माणसाकडनं आपण बॉम्बचं मटेरियल घेतलं होतं. त्याने हा सगळा गेम फिरवला. जयकांत पाटील आठवतंय का तुम्हाला? तर आता शिर्क्या विचार करतात, जयकांत हां, हां, तो जयकांत पाटील. त्याची बायको आजारी होती, कॅन्सर झाला होता आणि लाखो रुपयांची मदत करून तुम्ही त्या बाईचा जीव वाचवला होता. तर त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याने हे सगळी केस फिरवली असं इथे युगंधर सांगतो. तर शिर्के म्हणतात, "मालक साहेब, अहो एक बोलू काय हो? तर हे मानहानीची केस ना तुम्ही ऐनवेळी माघारी घ्यायला नको होतीत. अहो विद्याधरला आयुष्यभराची अद्दल घडवण्याचा ना चांगला चान्स होता तो." तरी ते युगंधर म्हणतो, "नाही शिर्के, नाही. त्याला मी जेलमध्ये टाकू शकत नाही." आता का टाकू शकत नाही बघा, कारण ब्लास्ट मी घडवून आणला होता. या सगळ्या प्रकारामध्ये मी होतो, पण माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला कशी काय भोगायला देईन, असं सगळं इथे युगंधर म्हणतो आणि म्हणतो त्याचं मीडियासमोर नाव खराब झालं असतं. मुलांसमोर त्याची जी काही इमेज आहे किंवा त्याची नाचक्की जी काही झाली, एवढीच अद्दल त्याला आयुष्यभरासाठी पुरेशी आहे, असं युगंधरला वाटतंय आणि मग पुढे म्हणतो, "यापुढे तो युगंधर निंबाळकरांच्या नादाला लागायच्या आधी 100 वेळा विचार करील." आता हे खरंच असं घडेल का बघूया आता. युगंधर पुढे म्हणतो, की "शिर्के, रात्र खूप झालीये, तर तुम्ही आता निघा. तुम्ही घरी जाऊन आराम करा. उद्या सकाळी फॅक्टरीत बोलू आपण जे काय असेल ते." तर शिर्के पण म्हणतात, "चालतंय मालक साहेब, गुड नाईट, येतो आम्ही." असं म्हणतात. आता शिर्के तिकडनं बाहेर पडतायत. युगंधरला जे वाटतंय, की विद्याधर त्याच्या वाटेला जाणार नाही, ते खरंच असं होईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो, आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. युगंधर आता इथे दरवाजा आपल्या रूमचा लावायला बाहेर जातोय, तर त्याचं लक्ष जातंय, की आनंदी दरवाजात उभी आहे आणि ते हाक मारतात, "आनंदी, एवढ्या रातच्याला तू इथं काय करायलीस?" तर आनंदी म्हणते, "ते मालक साहेब, मी ना इथनं जात होते
आणि आणि खोलीतनं आवाज ऐकले म्हणून मी जरा म्हणजे जागीच थांबले इथे. तर युगंधर विचारतो, "म्हणजे सगळं ऐकलंस ना तू? झालं ना सगळं तुझं समाधान? जा आता, जाऊन आराम कर." तर आनंदी म्हणते, "मालक साहेब, तर आता परत काय?" असं विचारतो बरं का युगंधर. तर आता आनंदी ना काय बोलते बघूया आपण. ती मालक साहेबांकडे वळते आणि म्हणते, "मालक साहेब, मला एक बोलायचं होतं." तर मालक साहेब, "हं." असं म्हणतात. तर आनंदी म्हणते, "तुम्हाला सगळंच जर आधी माहिती होतं, तुम्ही सगळं आधीच जर ठरवलं होतं, तर आमच्यापैकी कोणाला तरी विश्वासात घेणं तुम्ही का नाही गरजेचं समजलात? अहो, आम्ही सगळे इतके घाबरलो होतो इथे. माझं सोडा हो, पण शिल्पाताई त्यांचा जीव तर टांगणीला लागला होता अक्षरशः. खूप घाबरल्या होत्या त्या. तर लगेच ना आता युगंधर म्हणतो, "आनंदी, याविषयी ना मला काहीच बोलायचं नाहीये आता." तर आनंदी म्हणते, "ठीक आहे, पण आपण या विषयावर नको बोलायला आपण आता. पण मी तुम्हाला एक प्लीज एक विनंती करू का?" आता काय सांगते बघा आनंदी. आनंदी म्हणते, "तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन ना तुमच्या मुलांशी बोला." अहो मालक साहेब, पृथ्वी आणि मिताली आतून खूप तुटलेत हो ह्या सगळ्या प्रकारामुळे. त्यांना खरंच खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. एक वडील म्हणून तुम्ही जर त्यांच्या पाठीवरून हात फिरवून 2 शब्द प्रेमाचे बोललात ना, तर त्यांना खूप आधार मिळेल. तर मालक साहेब म्हणतात, "हे बघ आनंदी, माझी मुलं आईच्या प्रेमाशिवाय मोठी झालेत आणि त्यांना बापाचं प्रेमही त्यांना हवं तेवढं मिळालेलं नाहीये. त्यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक वादळाला कसं काय सामोरं जायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे," असं युगंधर म्हणतो आणि म्हणतो, "त्यांना कुणाच्या आधाराची किंवा सहानुभूतीची काही गरज नाहीये." पण आनंदी म्हणत असते, "पण मालक साहेब अहो." आता युगंधर त्यांचं आनंदीचं काहीही ऐकून घेत नाही बरं का प्रेक्षकांनो. युगंधर दरवाजा लावतो आणि रूममध्ये आतमध्ये जातो, तर आनंदी बिचारी तिथेच उभी आहे. विचार करते ती, की खरंच असं असू शकेल का? किंवा मालक साहेबांनी खरंच इथे बोलायला जाणं गरजेचं आहे असं तिला वाटते. तर रूममध्ये पृथ्वी आणि मिताली दोघं फ्रस्ट्रेट झालेत. पृथ्वी म्हणतोय, "मला ना स्वप्नात कधी असं वाटलं नव्हतं, की आपल्या घरात असं काही घडेल कधी. मला माहिती होतं, की बाबांमध्ये आणि काकामध्ये काही वाद आहेत, पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी एवढी टोकाची भावना असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं," असं पृथ्वी म्हणतो आणि म्हणतो, "इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून त्यांनी लपवायलाच नको होती. आपण पण निंबाळकर कुटुंबाचा एक भाग आहोत ना. जितका अधिकार बाकी लोकांना हे सगळं जाणून घ्यायचा आहे, तितका अधिकार आपल्याला सुद्धा आहे." तर मिताली म्हणते, "नाही दादा, मला नाही वाटत, की आपल्याला या दोघांच्या भांडणामध्ये ना पडलं पाहिजे. कितीही झालं तरी ह्या दोघं भावंडांचा वैयक्तिक विषय आहे." तर पृथ्वीला म्हणतो, "मिताली, हे सगळं सांगणं सोपं आहे अगं, पण मला ना इतका त्रास होतोय ना, आता खाली जे काही झालं त्याच्याबद्दल विचार करून." असं म्हणेपर्यंत आता पृथ्वी अशी हाक येते आणि मिताली आणि पृथ्वी दोघं बघतायत. तर खरंच मालक साहेब इथे आलेले आहेत बरं का पृथ्वीच्या रूममध्ये आणि आता ते पुढे काय येऊन बोलतोय म्हणजे युगंधर काय बोलतायत ते बघूया आपण. युगंधर म्हणतो, "तुम्हाला जर का दोघांना या घरामध्ये त्रास होत असेल, तर तर तुम्ही परत मुंबईला जाऊ शकता." अशा शब्दात युगंधर सांगतो बरं का आणि मिताली आणि पृथ्वी शॉक होऊन बघतायत युगंधरकडे. युगंधरची त्यामागची भावना काय आहे बघा. पृथ्वी एकदम म्हणतो, "बाबा अहो हे बघा." युगंधर पृथ्वीला बोलू न देता युगंधर आपली बाजू सांगतात आणि म्हणतात, की "नाही, नाही, मी हे सगळं चांगल्या भावनेने बोलतोय इथे." असं आता युगंधर सांगतो आणि मग पुढे म्हणतो, "घरामध्ये हीच परिस्थिती आणि हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला जर का त्रास होत असेल दोघांना." असं खांद्यावर हात-बीत ठेवून बोलतो आणि म्हणतो, "तुम्ही खरंच मुंबईला गेलात तरी चालेल. मला खरंच वाईट नाही वाटणार." तर पृथ्वी म्हणतो, "नाही, मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे. परिस्थिती अवघड आहे म्हणून पळ काढणारा मी नाही." असं ठाम शब्दात सांगतो पृथ्वी आणि म्हणतो, "इनफॅक्ट मी इथे थांबून या परिस्थितीला ज्या काही आहे त्या परिस्थितीला तोंड देईन. काहीतरी सोल्युशन्स फाइंड आउट करेन, पण पळून नक्कीच जाणार नाही." असं म्हणतो. तर पृथ्वीचं हे वाक्य ऐकून ना इथे युगंधर खुश होतो आणि तो अगदी प्रेमाने परत जवळ घेतो पृथ्वीला आणि म्हणजे त्याच्या डोळ्यातल्या ज्या काही भावना आहेत, त्या भावना बघून ना इथे खरंच खूप छान वाटते आणि इकडे आनंदी म्हणतीये, की खरंच वरून कितीही कडक वाटले तरी सुद्धा मालक साहेबांच्या मनामध्ये एक मायाळू बाप आहे, हे आज पुन्हा सिद्ध झालं, असं आनंदी इथे म्हणते आणि स्वतःशीच हसते. बघूया आता पुढे काय-काय घडणार आहे ते. तर सकाळ उजाडली आहे मस्तपैकी आणि पेपरमध्ये इथे पृथ्वीचा फोटो आलेला आहे आणि बातमी मीडियावाल्यांनी जी काही लिहिलेली आहे, ती बातमी आता इथे युगंधर सांगतोय, "समिधा, अगं बघितलंस का? अगं आपल्या मुलाचा फोटो, नाव आणि त्याने केलेल्या डिझाईनसह इतकं भरभरून कौतुक आलंय पेपरमध्ये. बघ केवढं छान कौतुक आलंय. आज देशामध्ये फक्त
फक्त जगामध्ये पृथ्वीचीच चर्चा चालू आहे, असं एकदम कौतुकाने सांगतात बरं का युगंधर इथे समिधाच्या फोटोकडे बघत आणि म्हणतात, "बघ समिधा, आज आपल्याला हे जे काही यश दिसतंय, ते फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे शक्य झालंय, ती म्हणजे आनंदी. कारण त्या दिवशी आनंदीने मला हक्काने ओरडलं नसतं किंवा हक्काने समजावलं नसतं, तर मी माझ्या मुलांच्या एवढं जवळ कधीच जाऊ शकलो नसतो. आज तिने रक्ताचं पाणी करून पृथ्वीचा इव्हेंट वाचवला. आज पृथ्वीच्या या यशाची खरी शिल्पकार दुसरी-तिसरी कोणी नसून ती आनंदीच आहे, असं इथे युगंधर सांगतो समिधाच्या फोटोसमोर आणि म्हणतो, "तिनेच आपल्या मुलाचं हे भाग्य सगळं घडवून आणलंय, हे उजळून आणलंय भाग्य." असं तो म्हणतोय. प्रेक्षकांनो, सुनीताताई आपल्या सुट्टीवर गेल्या आहेत, तर आनंदी आता छायाताईंशी बोलते आणि ती म्हणते छायाताईंना, "अहो छायाताई, मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलीये, कुणाला काय लागतंय ते सगळं सांगितलंय. पण जरी तुम्हाला काही मदत लागली तर मला नक्की विचारा." तर छायाताई म्हणतात, "अहो आनंदीताई, सुनीताने मला सगळं सांगितलंय आणि जेव्हा सुनीता गावाला जाते ना, तेव्हा मीच येते इथं काम करायला." असं म्हणत छायाताई हसते आणि म्हणते, "तुमच्याबद्दल आणि घरच्यांच्या सगळ्या आवडी मला नीट समजवलंय. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मी सगळी काळजी घेईन." असं दोघी इथे खुसूर-खुसूर बोलत असतात. तोपर्यंत बापू म्हणतात, "अरे वाह! 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 बघा काय मस्त लिहून आणलंय इथे पेपरमध्ये बघा, बघा." आणि बापू बातमी वाचतात. फॅशन जगतात निंबाळकर इंडस्ट्रीचा नवा डंका. वाह! 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 कौतुक करतात बरं का. बापू पुढे म्हणतात, "काय लिहिलंय बघूया." काल झालेल्या समिधा युग परंपरा या लॉन्चिंगने फॅशन जगतात एक नवा इतिहास रचला गेला आहे. खरंच आज तुम्ही या निंबाळकर घराण्याचं नाव ना उजळून टाकलत. असं बापू कौतुक करत बोलतायत या दोघांचं आणि म्हणतात आणि आजची सकाळ आनंददायी गेलेली आहे. माई पण म्हणतात, "अगदी खरं आहे." एवढं सगळं कौतुक पाहून ना खरंच डोळ्यात आनंदाश्रू येतायत आणि मितालीला जवळ बोलवतायत आणि घट्ट अशी मिठी मारतायत माई आणि इकडे शिल्पात्या सुद्धा कौतुक करतायत. तर शिल्पात्या लगेच कशी म्हणते, "भाचे कुणाचे आहेत?" "माझे आहेत, माझे." तर बापू पण म्हणतात, "हां, मग?" म्हणजे आता आज समिधा असती, तर हे सगळं बघून ना तिला किती आनंद झाला असता असं शिल्पात्या म्हणते आणि खरंच हे खरंच आहे आणि आता लगेच पृथ्वी म्हणतो, "आत्या नमस्कार करतो." यशस्वी हो म्हणून आशीर्वाद देतात सगळे त्याला. माईंचा सुद्धा आशीर्वाद घेतो, बापूंचा सुद्धा आशीर्वाद घेतो आणि आता पुढे काय-काय घडतंय बघूया. सकाळ तरी प्रसन्न झालेली आहे. बापू म्हणतायत सुरुवात तर प्रचंड धूमधडाक्यात झालेली आहे आणि आता कौतुक सुद्धा पेपरमध्ये किती आलंय, यशस्वी हो, असंच पुढे काम करत राहा. तोपर्यंत आता ना सगळा कौतुक सोहळा चालू आहे. तोपर्यंत युगंधर येतो आणि म्हणतो, "हां, बस झाला आता कौतुक सोहळा, गोंजारणं पुरे झालं. काय पेपरमध्ये एवढं मोठं लिहून आलंय कौतुक, तर यशस्वी हो बाळा." असं म्हणत युगंधर सुद्धा म्हणतो, पृथ्वी त्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतो. "तर आता एवढ्याशा यशानं हुरळून जाता कामा नयेस," असं युगंधर सांगतो पृथ्वीला आणि मग पुढे म्हणतो, "पेपरमध्ये लिहून आलंय, तेवढं चांगलं लिहून आलंय, तर आता तुमची जबाबदारी 100% वाढलेली आहे. त्यामुळे काम चोख पाहिजे. काम मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं खूप अवघड आहे." अशा शब्दामध्ये युगंधर बोलतो आणि म्हणतो, "काय आहे पत्रकार जेव्हा चांगलं-चांगलं असतं तेव्हा लिहीत असतात चांगलं-चांगलं, पण ते वाटच बघत असतात, की तुम्ही कधी चुकताय, तुम्ही कधी चुकीचं काम करताय, की ते उलटं लिहून आणायला पुढे-मागे बघत नाहीत. त्यामुळे कामात हयगय करायची नाही." अशा शब्दामध्ये युगंधर सांगतोय इकडे पृथ्वीला आणि म्हणतात, "मी आलो जरा ऑफिसात थोडंसं काम आहे ते करून येतो, तुमचं चालू द्या." असं म्हणत आता युगंधर तिकडनं बाहेर पडतायत. पण युगंधरने बरोबर समज दिलेली आहे, की हयगय करायची नाही कामात, जे काही असेल ते व्यवस्थित काम करायचं. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी मात्र इथे खुश झाली आहे, समाधानी दिसतीये. आता ती छायाताईंना म्हणते, की "छायाताई, हा शिरा आहे ना तुम्ही देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवा. आज मी जाम म्हणजे जाम खुश आहे." तर छायाताई पण म्हणतात, "होय, होय. अहो सुनीताने मला समजावून सांगितलंय, की तुम्ही या घराच्या सुखासाठी काय-काय नाही करत. मालकीण असून सुद्धा मोलकरीण असं म्हणत नाही." ते छाया बोलत असते. तोपर्यंत इकडे आनंदी म्हणते, "छायाताई, मुलांसमोर हे असं अजिबात बोलू नका." तर "होय मालकीणबाई." तर तरी पण छायाताई म्हणणे मालकीणबाई म्हटल्यानंतर, "ओ छायाताई, मालकीणबाई नाही हो, आनंदी. तुम्हाला सांगितलं होतं ना मी." तर छायाताई म्हणतात, "बरं, बरं, आनंदीताई." तर आता आनंदी ना एकदम अशी इमोशनल झाली आहे. तो पेपर हातामध्ये घेते परत आणि एकदम ना तिच्या त्या पेपरवरनं अशी हात फिरवते आणि म्हणते, "छायाताई, अहो खरंच सांगू का हो तुम्हाला? आज ना मला मनापासून वाटतंय ना, की मला डोळे असते ना, तर मात्र ना मी हा कागदावरून पृथ्वी आणि मितालीबद्दल जे काही लिहिलंय ना, ते अक्षर अन अक्षर वाचून काढलं असतं मी हे सगळं. तुम्ही तुम्ही मला वाचून दाखवता का हे?" असं म्हणत आता ती छायाताईंना विचारते आणि छायाताई म्हणतात,
म्या अहो, पण मला कुठे येतंय एवढं वाचायला. म्हणजे काय आहे ना, मी लय थोडं शिकली तर आता आनंदीचा चेहरा पडलाय बरं का हे सगळं ऐकून. आणि आता प्रेक्षकांनो, आनंदी जे काही बोलतीये ते दरवाजातनं इकडे पृथ्वीनं ऐकले. आता पृथ्वी हाक मारतो आणि म्हणतो, "आनंदी." आता आनंदी पृथ्वीकडे बघते बरं का. पृथ्वी तिथे जवळ आलाय. आता आनंदी म्हणते, "पृथ्वी तू?" तर आनंदीला पृथ्वी विचारतो, "ह्या पेपरमध्ये काय लिहिलंय ते तुला वाचायचंय ना?" आनंदी त्याला हो असं म्हणून सांगते. तर पृथ्वी म्हणतो, की "चल आपण दोघं मिळून हे जे काही आहे ते वाचूया." तर पृथ्वी तू? तर आनंदी, "तुझी इच्छा आहे ना, मी वाचून दाखवतो तुला." असं म्हणत पृथ्वी बातमी वाचायला चालू करतो. फॅशन जगात निंबाळकर इंडस्ट्रीजचा नवा डंका आणि मग ती जी काही बातमी आहे ती डिटेलमध्ये इथे पृथ्वी पेपर हातात धरून वाचून दाखवतोय आणि ती बातमी जसा पृथ्वी वाचून दाखवतोय तसं-तसं इकडे आनंदीच्या चेहऱ्यावर स्माईल येतंय. ती असा अभिमानानं ऊर तिचा भरून येतो म्हणतात ना तसं झालंय. डोळ्यात आनंद अश्रू आलेत आणि मग यात शंका नाही असं म्हणून शेवट करतो पृथ्वी. तर आता आनंदी म्हणते, "खूप खूप छान वाटलं मला हे सगळं पृथ्वी ऐकून. खरंच. खरंच देवाचे आभार मानावे तितके कमी आहे." असं आनंदी म्हणते आणि मग म्हणते पृथ्वीला, की "आज देवाच्या नैवेद्यासाठी ना शिरा केलाय. तूच तो देवापुढे ठेवशील का?" असं विचारते आणि शिऱ्याची वाटी हातात आहे बरं का आनंदीच्या. तर पृथ्वी ती आनंदीच्या हातातली वाटी आपल्या हातामध्ये घेतो. "हो" असं म्हणतो आणि "ठेवतो" असं म्हणून सांगतो आणि तिकडनं निघून जात असताना पृथ्वी एक वाक्य असं बोलतो, की ज्याच्यामुळे आनंदीच्या अजून टेन्शन येतं आणि जरा मनामध्ये भीती कालवा-कालव होते तिच्या मनामध्ये. काय म्हणतो पृथ्वी बघा, तर "आनंदी, तुला एक सांगू का गं? या घरात तू एक माझ्यासाठी ना खऱ्या आणि हक्काच्या मित्रासारखी आहेस. मला असं नेहमी वाटायचं, की निंबाळकरांच्या घरात माझ्यासाठी, माझ्या पोटेन्शियल बद्दल कुणाकडेच कौतुक नाहीये. पण तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझं स्वप्न पूर्ण केलंस." असं आता पृथ्वी म्हणतो आणि म्हणतो, "मी एक गोष्ट पूर्ण खात्रीने सांगू शकतो, की या जगातली तू एकमेव अशी व्यक्ती आहेस, की जिच्यावर मी माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास ठेवू शकतो." आणि हे ऐकून आनंदी शॉक झाले आणि कालवा-कालव होते तिच्या मनामध्ये आणि पृथ्वी पुढे म्हणतो, "तू खरंच ग्रेट आहेस हां आनंदी, पण इकडचं काम सोडायचं नाही हां तुला कधी." असं म्हणतो आणि म्हणतो, "नेहमी माझ्यासोबत राहा तू अशीच. मला पूर्ण खात्री आहे, की तू आयुष्यात नेहमी अशीच राहशील." असं पुढे पण म्हणतो आणि आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर माझ्या विश्वासाला तू कधीच कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाहीस. असं इमोशनली बोलतोय हा पृथ्वी आणि त्याच्यामुळे खरं तर आनंदी पेचात पडले आणि आता तोपर्यंत दादा अशी हाक मारत मिताली येते आणि म्हणते, "चल आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. ऑफिसमधून फोन आला होता आणि छायाताई जरा तुम्ही आमचं सामान आहे ते गाडीत ठेवाल का प्लीज?" असं इकडे विचारते आणि मग छायाताई आणि दोघी मिताली दोघी जणी जातात जे काही सामान आहे ते ठेवायला आणि पृथ्वीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातो. पण ती दोघं गेल्यानंतर आनंदी इथे ना अशी खूपच टेन्शनमध्ये आली आणि तिला असं कसंनुसं होतंय आणि ती खूपच हळवी होते आणि म्हणते, "मुलं माझ्यावर इतका विश्वास ठेवतायत आणि मी जर का त्यांच्याशी खोटंच बोलतेय इथे आणि ज्या दिवशी त्यांच्यासमोर सगळं सत्य येईल, की मी या घरची मोलकरीण नाहीये, तर मी या घरातली मालक साहेबांची पत्नी आहे, या घरची सून आहे मी, तेव्हा काय होईल?" तर तोपर्यंत ना हे सगळं विद्याधर ऐकतो आणि म्हणतो, "राडा होणार राडा." आता विद्याधरच्या हातामध्ये आयतं कोलीतच मिळालंय हे सगळं ऐकून आणि त्याच्यामुळे त्या आनंदी परत रेस्टलेस होतीये. विद्याधर आनंदीच्या जवळ येत म्हणतो, "आनंदी, ज्या दिवशी पृथ्वीला समजल, की तू त्याच्या बापाची दुसरी बायको आहेस, त्या दिवशी तो तुला या घरातून बाहेर फेकून देईल आणि युगंधरशी कायमचं नातं तोडून टाकल." असं म्हणून ना विद्याधर धमकी देतोय आणि आता आनंदी घाबरलीये. विद्याधर पुढे म्हणतो, "काल तुम्ही माझ्या आयुष्यात केलेली दिवाळी, आता तुझ्या आयुष्याची होळी करून मी साजरी करणार. हे चॅलेंज आहे माझं तुला." असं म्हणत आता चॅलेंज पण दिलेलं आहे आणि आता खरंच विद्याधर ह्या आनंदीचं आणि युगंधरचं नातं मुलांसमोर कशा पद्धतीनं आणतो आणि नेमकं काय-काय घडणार हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. एका नवीन वळणावर सीरियल येऊन पोहोचलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बघूया आता काय-काय घडतंय. बिचारी आनंदी मात्र इथे सुन्नपणे अशीच उभी राहिली तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आनंदी आरतीला पत्र लिहायला सांगतेय आणि इकडे ते पत्र वाचून पृथ्वी आनंदीला जरा कमी ओरडतच येतोय उद्याच्या भागामध्ये. असं काय लिहिलंय आनंदीनं त्या पत्रामध्ये ते आपल्याला कळेल. ते पण उद्याच्या भागात. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि छान-छान कमेंट करायला विसरू नका. रिव्ह्यू आवडत असल्यास
तसं कमेंटमध्ये नमूद करा आणि बघत रहा आनंदी. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.